मुलांनो, मागील तासिकेला आपण शब्दांच्या जातीमधील क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार याविषयी माहिती घेतली. आज आपल्याला क्रियाविशेषण अव्यय व त्यांच्या प्रकारावरील काही स्वाध्यायाचे प्रश्न सोडवायचे जे तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. ते आपण काही सराव म्हणून काही प्रश्न इथे सोडून घेऊया. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा व त्याचा प्रकार लिहा. त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार किती व कोणते? बरोबर, क्रियाविशेषण अव्ययाचे एकूण प्रकार आहेत 4 आणि ते प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. मग आता खाली जे उदाहरणं तुम्हाला दिले त्या प्रत्येक उदाहरणामध्ये जे कुठलंही क्रियाविशेषण अव्यय आला असेल ते ओळखायचं आणि त्याच्याच पुढे त्याचा प्रकार लिहायचा आहे. पहिलं वाक्य वाचतोय, एकदा भारतात आल्यावर गुलमोहराचा झपाट्याने प्रसार झाला. तर अगोदर क्रियापद ओळखून घ्या. क्रियापद प्रसार झाला. बघा आता इथे आता क्रियापदाला तुम्हाला सांगितले मागे प्रश्न विचारायचे. आता बघा, गुलमोहराचा कसा प्रसार झाला? झपाट्याने प्रसार झाला. म्हणून झपाट्याने काय झालं इथं क्रियाविशेषण अव्यय ते खाली लिहून घेऊया. झपाट्याने हे क्रियाविशेषण अव्यय. पण कोणतं क्रियाविशेषण अव्यय? बघा, आता झपाट्याने म्हणजे इथं क्रियेची रीत दाखवलेली म्हणून ते आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडतेस. आता बघा इथं खडे फोडणे हा वाक्प्रचार आहे. खडे फोडणे म्हणजे दोष देणे, दुसऱ्याला दोष देणे. तू नेहमी मला दोष देत असते असा या वाक्याचा अर्थ आहे. पण यामध्ये अगोदर क्रियापद ओळखूया. खडे फोडणे. बघा आता काय खडे फोडते? नेहमी खडे फोडते. म्हणून नेहमी हे क्रियाविशेषण अव्यय. पण मग त्याच्यामधलं तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. नेहमी हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियेचा त्याने नेहमी या शब्दाने काळ दाखवला म्हणून ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. नेहमी बरोबर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, आता मी पावसात भिजते. क्रियापद हे भिजते. बघा आता क्रियापदाला प्रश्न विचारून घेऊया. आता कधी भिजते? आता भिजते. आता म्हणजे इथं क्रियेचा काळ दाखवलेला आहे, क्रियेची वेळ दाखवलेली म्हणून आता हा शब्द आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर चौथं उदाहरण आहे, तू आजपासून येथे माझ्या घरातच राहा. तर राहणे क्रियापद येथे कुठे राहायला लावले? येथे. म्हणून येथे हे झालं क्रियाविशेषण अव्यय. पण आता येथे हा शब्द क्रियेचं स्थळ दाखवतो म्हणून येथे हे झाले स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर पाचवं उदाहरण आहे, वारा जोरात वाहतो. वाहत आहे ही क्रियापदे. कसा वाहत आहे? जोरात. म्हणून जोरात हे झालं क्रियाविशेषण अव्यय.
इथं जोरात या शब्दाने क्रियेची रीत दाखवली म्हणून ते झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. जोरात बरोबर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. आता इथं जिकडे तिकडे या शब्दाने क्रियेचं स्थळ दाखवलं. कुठे पाणीच पाणी झाले? जिकडे तिकडे. म्हणून जिकडे तिकडे हे झालं क्रियाविशेषण अव्यय. आणि क्रियेची त्याने स्थळ दाखवलं म्हणून ते झालं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. जिकडे तिकडे बरोबर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 7वं वाक्य आहे रमेश मागाशी घरी येऊन गेला. आता इथं क्रियापद येऊन गेला. आता कधी येऊन गेला? मागाशी. तर मागाशी या शब्दाने क्रियेचा काळ दाखवला म्हणून मागाशी हे झालं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. बरोबर मागाशी बरोबर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 8वं आहे सकाळी लवकर उठून व्यायाम करावा. बघा इथे कधी व्यायाम करावा? सकाळी. मग सकाळी हा शब्द क्रियेचा वेळ दाखवतो. क्रियेची वेळ दाखवतो म्हणून सकाळी हे झालं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. सकाळी बरोबर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर तो मुलगा भरभर चालतो. क्रियापदी चालतो. तो मुलगा कसा चालतो? भरभर. म्हणून भरभर हे झालं क्रियाविशेषण अव्यय. पण इथं भरभर या शब्दाने क्रियेची रीत दाखवली म्हणून ते झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. भरभर बरोबर बरोबर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 10वा प्रश्न आहे प्रवाशाला पुढे एक जंगल लागले. आता लागणे तर क्रियापद आहे. कुठे जंगल लागले? त्याला पुढे. म्हणून पुढे हे झालं क्रियाविशेषण अव्यय. पण त्याने क्रियेचं स्थळ दाखवलं या पुढे या शब्दाने म्हणून पुढे झालं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 11वं उदाहरण आहे तो अनेकदा मुंबईला जातो. जातोय क्रियापद आहे. बघा तो कधी जातो किंवा किती वेळा जातो? अनेकदा जातो म्हणून अनेकदा ही क्रियाविशेषण आहे. पण त्याने क्रियेची इथे संख्या दाखवलेली. किती वेळा जातो? अनेकदा जातो म्हणून अनेकदा झालं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर राजेंद्र खूप क्रिकेट खेळतोय क्रियापद आहे. बघा मग किती क्रिकेट खेळतो? खूप खेळतो. मग खूप झालं
क्रियाविशेषण अव्यय. आता खूप या शब्दाने क्रियेची संख्या दाखवली, क्रिया किती वेळा घडली ते सांगतं ते, म्हणून खूप हे झालं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील क्रियाविशेषण अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. असे प्रश्न तुम्हाला येतील की तुम्ही दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. जसं शब्दांचा आणि वाक्प्रचारांचा आपण वाक्यात उपयोग करतो, तसं क्रियाविशेषण अव्ययांचा देखील वाक्यात उपयोग करण्यासाठी तुम्हाला विचारतील. पहिलं क्रियाविशेषण अव्यय यंदा. आता यंदा हे कालवाची क्रियाविशेषण अव्यय, त्याचा वाक्यात उपयोग करू आपण. यंदा म्हणजे यावर्षी. यंदा खूप पाऊस पडला, असं मी इथं वाक्यात उपयोग केला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरे वाक्य घेऊन याचा वाक्यात उपयोग करू शकता, तुमचं वाक्य दुसरं येऊ शकतं. त्यानंतर पुढे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा मी एक वाक्य लिहितोय, पुढे एक मंदिर आहे. पुढे एक मंदिर आहे. त्यानंतर तिसरं क्रियाविशेषण अव्यय आपोआप, हे रीतिवाचक आहे, त्याचं वाक्यात उपयोग करू. मातीमध्ये पाणी आपोआप जिरून जाईल. आपोआप जिरून जाईल, असं मी इथं वाक्यात उपयोग केलेलं आहे. त्यानंतर चौथं आहे अतिशय, म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय, क्रियेची संख्या दाखवते. तर अतिशय या शब्दाचा आपल्या वाक्यात उपयोग करायचा. राम अतिशय हुशार विद्यार्थी आहे. राम अतिशय हुशार विद्यार्थी आहे. बघा इथं अशा पद्धतीने यंदा, पुढे, आपोआप, अतिशय यांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाक्यात उपयोग केला आहे. याच्यापेक्षाही तुमचे वेगळे उदाहरणं, वेगळे वाक्य असू शकतात. ते तुम्ही घरी एका कागदावर अशी क्रियाविशेषण अव्यय घ्यायचे आणि त्यांचे वाक्य बनवायचे. त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला तुम्ही काही उदाहरणं पण इथे सोडू शकतात. मी प्रॅक्टिस म्हणून काही उदाहरणं इथे घेतोय. आता बघा, पान नंबर 29 वरती एक तक्ता दिलेला आहे. खालील तक्ता पूर्ण करा. काल तो मुंबईला गेला, याच्यामध्ये क्रियापद ओळखा बरं कोणतं आहे, गेला. त्यानंतर क्रियाविशेषण ओळखा कोणतं आहे याच्यात, कधी गेला तो, काल गेला. मग काल ही क्रियाविशेषण अव्यय इथं. आता काल या शब्दाने क्रियेचा काळ किंवा वेळ दाखवली म्हणून ते झालं कालवाचक क्रियाविशेषण. कालवाचक क्रियाविशेषण. इथं जागा कमी म्हणून मी फक्त कालवाचक क्रियाविशेषण असली नाव लिहितोय. त्यानंतर तो भरभर जेवतो. आता इथं क्रियापद जेवतो, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द भरभर. तो कसा जेवतो, भरभर, म्हणून भरभर हे झालं क्रियाविशेषण. आणि भरभर या शब्दाने क्रियेची रीत दाखवली म्हणून ते झालं रीतिवाचक क्रियाविशेषण. काय झालं, रीतिवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर इथे शहाळे मिळतात. क्रियापद सांगा बरं कोणतं आहे, बरोबर मिळतात. आता कुठे मिळतात, इथे मिळतात, म्हणून इथे हे झालं क्रियाविशेषण. आता इथे या शब्दाने
क्रियेचं स्थळ दाखवलं म्हणून ते झालं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थलवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर चौथं वाक्य, मी तो धडा दोनदा वाचला. याच्यात क्रियापद कोणताही सांगा बरं. वाचला. वाचला ही क्रियापद. किती वेळा वाचला? दोनदा. म्हणून दोनदा हे झालं क्रियाविशेषण. तर दोनदा या शब्दाने क्रियेची संख्या दाखवली म्हणून ते झालं संख्यावाचक क्रियाविशेषण. संख्यावाचक क्रियाविशेषण. त्यानंतर खाली बघा, पुढचं उदाहरण आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषणे अव्यय लिहा. कोणत्याही कंसात रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ढसा ढसा, सावकाश, टपटप, आपोआप. तर मी एक वाक्य वाचतो, सांगा तुम्ही. माझ्या डोळ्यातून टिंब टिंब आसवे गळू लागली. आता याच्यामधून कोणतंही ते योग्य पद्धतीने बसेल सांगा बरं. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. टपटप. दुसरं वाक्य आहे, मी आईच्या गळ्यात पडून टिंब टिंब रडलो. सांगा कोणतं रीतिवाचक क्रियाविशेषण हवे याच्यापैकी. बरोबर, ढसा ढसा. मी आईच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडू लागलो किंवा ढसा ढसा रडलो. त्यानंतर तिसरं, रात्र होताच सगळ्यांचे डोळे टिंब टिंब मिटू लागतात. आता इथं दोनच शिल्लक राहिले, टपटप झाला आणि ढसा ढसा झाला. तर सावकाश किंवा आपोआप या दोघांपैकी येईल. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. त्यानंतर चौथं आहे, पक्ष्याने आपले पंख टिंब टिंब. बघा कोणतं याच्यात. फडफड वले. सावकाश. एक शेवटी शिल्लक राहिले, सावकाश. त्यानंतर पान नंबर 25 वरती पण क्रियाविशेषण अव्ययांची माहिती बघा. इथं क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार दिले. कालवाचक, रीतिवाचक, स्थलवाचक आणि परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. ही सर्व प्रकारांची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तुम्ही त्याचं वाचन इथं करून घ्या. त्याच्या खाली जे प्रश्न आहेत त्याचे आपण थोडक्यात इथं माहिती घेऊया. बघा आता इथं तुम्हाला 4 परड्या दिलेल्या आहे, टोपल्या दिलेल्या आहे. या खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा. तर कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाच्या परडीत कोणते बसले याच्यापैकी ते सांगायचं आणि लिहायची माहिती. मी तोंडी सांगतो याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये कोणते येईल कालवाचकमध्ये. दररोज येईल, शनोशनी येईल, त्यानंतर परवा येईल आणि सतत येईल. त्यानंतर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये तिथे येईल, तिकडे आणि वर हे तिघजण येतील. त्यानंतर संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये अतिशय येईल, नंतर पूर्ण, त्यानंतर जरा आणि थोडा हे शब्द येतील. त्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये सावकाश, मुळीच, कसे आणि झटकन हे येतील. बघा इथं खाली तुम्हाला शब्दकोडे सोडवूया म्हणून पण दिले. त्याच्यामध्ये पण क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला शोधायला लावली. बघा खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषणे लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा. आता बघा इथे, आता मी काही उदाहरणे तुम्हाला सोडून दाखवतो. इथं बघा हळू. हळू हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर आज, इथं आज. त्यानंतर जरा,
त्यानंतर तसा, त्यानंतर अनेक, त्यानंतर तिकडे, त्यानंतर इथं दिलं आहे तुम्हाला थोडासा, मोजके, काही. त्याऐवजी आपण दुसरे शोधू. इथं काही दिसत आहे बघा वर, त्यानंतर इथे बघा खाली, त्यानंतर मोजके, काही पण दिले त्यांनी. त्यानंतर सावकाश, त्यानंतर कदाचित, त्यानंतर एकच शिल्लक राहिले. आता बघू आता कुठं सापडतं का. जसा, जसा. बघा अशा पद्धतीने आज आपण क्रियाविशेषण अव्यय, त्याचे प्रकार यावरील काही उदाहरणं सोडवले. यावरून तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार कोणते आहेत व कशाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात, नंतर कालवाच्य क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात, स्थलवाच्य क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात, या सर्वांविषयी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती समजली असेल. सर्वांनी तुम्हाला माहिती मी नंतर पाठवतोच लिहिण्यासाठी. ती माहिती व्यवस्थित आपल्या वर्गपाठाच्या वहीत लिहून घ्या आणि त्याचं वाचन करायचं आहे. काही आपल्या पुस्तकात पण भरपूर तुम्हाला वाक्य दिले आहे, त्यामधली क्रियाविशेषण अव्यय तुम्ही शोधायचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने आज आपण क्रियाविशेषण अव्यय हा घटक इथे संपवला. पुढच्या तासिकेला आपण शब्दयोगी अव्यय याविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.